नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बारामती येथील कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेलो आहोत। याची माहिती आपल्याला घर बसल्या पाहण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ज्या काही या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी दिसतील व जे काही विशेष घटक असतील ते आपल्याला दाखवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत। ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी येणं शक्य झालं नाही त्या शेतकऱ्यांसाठी ही सुविधा आपण उपलब्ध करून देतो। त्यांना घर बसल्या या ठिकाणी असणारं नवीन तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे। सूर्यफुलाचे प्रकार आणि त्याचं जे काय वनस्पती जे उत्पन्न घेतलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला प्रदर्शित केलं जातं। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी वेगवेगळ्या फुलाच्या जाती या ठिकाणी दाखवलेल्या त्या पाहू शकता तुम्ही। वेगवेगळ्या व्हरायटी मधले जे काय फुला जाती वनस्पती आहे ते या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। ह्या गोदांच्या माध्यमातून शेणखत, ऊसाचे पातळ, तुमच्या गव्हाची काढ असेल, भाताची तूस असेल, काही कोणताही जरी तुमचा घटक असेल तर ह्याच्या गोदांच्या माध्यमातून आपण कसं कुजवायचं याचं एक प्रात्यक्षिक बघणार आहोत। इथं आपल्या इथं दोन डेक केलेले आहेत। एक रेग्युलर हे शेणखत आहे आणि हे कुजवलेलं शेणखत आहे। 45 ते 60 दिवसामध्ये हे पूर्ण शेणखत असं तयार झालेलं आहे। आता याची पद्धत कशी आहे, एक टन शेणखतासाठी 2 किलो जायटाने गोधन घ्यायचं, त्याचं पाणी तयार करायचं, 200 लिटर पाणी तयार करायचं, त्याचे होलं मारायचे आणि त्याच्यामध्ये पाणी तयार करून ओतायचं। 45 ते 60 दिवसामध्ये पूर्ण असं शेणखत तयार होतं। ह्याच्यामध्ये एक फायदेशीर बुरशी आहे ग्लोमस नावाची, ते त्याला खातं पूर्ण जैविक पाचन करतं आणि असं तयार होतं। त्याची संख्या एनपीकेची मात्रा 2 ते 3 पटीने वाढली जाते आणि जैविक शक्ती 500 ते 5000 पटीने वाढली जाते। पिकाला हे शेणखत दिल्या लगेच मानवतं आणि ते जर का कच्चं शेणखत टाकलं तुम्ही त्यातनं हुमणी, वाळवी, हानिकारक बुरशी तुमच्या शेतामध्ये प्रादुर्भाव होतो। अशा पद्धतीने काम करताय। ह्याची 2 किलोची 700 रुपये प्राइस आहे। 1 टन शेणखताला 2 किलो वापरायचं। 2 किलो 200 लिटर पाणी करायचं, त्याच्या होलं मारायचं, त्यात ओतून घ्यायचं आणि वरतून ऊसाची पातीने झाकून घ्यायचं। ज्यामध्ये कारला, दुधी भोपळा, त्यासोबत दोडका, जे काय वेलवर्गीय भाजीपाला आहे त्याचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। ते पाहू शकता आपण कशा प्रकारे आहे ते। टरबूजाचा बाग, त्यासोबतच मिरचीचा बाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मिरची देखील या ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये सुद्धा आपल्याला निर्माण केली आहे। या ठिकाणी ज्या मिरचीच्या जाती आहेत त्या जाती सांगण्यासाठी या ठिकाणी इन्फॉर्मेशन द्यायला व्यक्ती नाहीये, परंतु ज्या काही वेगवेगळ्या जाती दिसतात 2, 3, 4 नमुने या ठिकाणी मिरचीच्या व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत। आपल्याला वेगवेगळ्या फुलाच्या जे काही जाती आहेत त्या जाती आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सूर्या व्हाईट, साई सुपर ऑरेंज, लक्ष्मी ऑरेंज अशा विविध ज्या काही फुलांच्या जाती आहेत त्या जातीबद्दलचं जे काही डिटेल आहे ते डिटेल ही आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये देण्याचा प्रयत्न करतो। ज्या ज्या वेगवेगळ्या फुलांच्या जाती आहेत त्या फुलाचा नमुना आणि त्या फुलाच्या जातीचं नाव आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर मिळून जाईल। हे झायटोनिक ऍक्टिव्ह आहे, झायडेकचं नवीन प्रोडक्ट आहे। आपण ग्रोथ एनहान्सर म्हणून हे पुढं आणलेलं आहे। आपण ज्या शेतामध्ये फवारण्या घेतो जसं की कीटकनाशक आहे, बुरशीनाशक आहे, तणनाशक आहे, त्याची ताकद वाढवण्याचं काम हे झायटोनिक ऍक्टिव्ह करतंय। जर का तुम्ही राऊंडअप वगैरे फवारत असाल तर त्याच्यामध्ये काँग्रेस हे गवत आहे ते जळत नाही। जर पूर्णपणे तुम्ही ऍक्टिव्ह त्या राऊंडअप मध्ये मिक्स केलं, केमिकल मध्ये जर का ऍक्टिव्ह मिक्स केलं तर 100% काँग्रेस तुमचं जळायचं काम हे झायटोनिक ऍक्टिव्ह करेल। बॅलरला प्रमाण येतं आहे 100 ml, तर आपण सर्व शेतकऱ्यांनी वापरावं। बॅलरला म्हणजे पंपला की बॅलरला 200 लिटर पाण्यासाठी 100 ml, 20 लिटरच्या पंपासाठी 10 ml। तणनाशक सांगतो तुम्ही, आपण जे बाकीचे घटक आपण फवारणीसाठी कीटकनाशक किंवा आपण त्यासुद्धा घेता येईल। आपण जे हायर मॉलिक्युलच्या फवारण्या घेतो मग त्या कॉस्टिंग राहतात ना, एखादी फवारणी 2000ची राहते, एखादी फवारणी 1000ची राहते, कधी 3000ची राहते। तुम्ही कोणत्याही फवारणीमध्ये हे झायटोनिक ऍक्टिव्ह वापरू शकता। याचं फवारणीचं एक आपल्याला जबाबदारी घ्यायची की जी पावडर फॉर्म्युलेशन मध्ये जे काही पावडर येतात ते अगोदर आपण त्या बॅलर मध्ये टाकायचे आणि जे लिक्विड असतील ते तुम्ही डायरेक्ट ऍक्टिव्ह मध्ये मिक्स करा, म्हणजे तुम्हाला रिझल्ट अजून चांगले येतील। त्याचं काम काय आहे, आपण जे औषधं मारतोय कोणतीही असू द्या त्याची जास्तीत जास्त इफिशियन्सी कशी भेटेल आणि आपला खर्च कसा कमी होईल त्याच्यावर आपण काम करू। कृषी विकास केंद्र बारामतीमधील सर्वात चर्चेचा असणारा विषय म्हणजे AI वरील ऊस। या ऊसाबद्दल जे काय माहिती आहे ती माहिती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय। याचे काय मॅडम आहेत त्या मॅडम
ही व्हरायटी आहे 15-0-12. या व्हरायटीचे आपण 2 प्लॉट केले, एक AI चा प्लॉट आहे आणि एक नॉन AI चा प्लॉट आहे. नॉन AI चा प्लॉट म्हणजे पारंपरिक पद्धतीने आपण शेती केलेली आणि AI चा प्लॉट म्हणजे याच्यात आपण AI टेक्नॉलॉजी लावलेली आहे. याच्यात सेन्सर लावतो आपण. ह्या सेन्सर मध्ये आपल्याला कळतं ऊसाला पाणी किती आहे, कमी झालंय, जास्त झालंय, वातावरणात काय फरक आहे, रोग येणार आहे की नाही येणार आहे, आला असेल तर त्याला कशाची फवारणी करायची, NPK खत कमी पडते जास्त पडते, हे याची इन्फॉर्मेशन आपल्याला सगळ्या AI टेक्नॉलॉजीने माहिती पडते. आता फरक बघितला तर पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला एका एकर मध्ये 50 ते 60 टन मिळते, पण AI टेक्नॉलॉजीने आपल्याला 130 टन मिळते. तसंच पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला पाणी आणि खत हे याचं 30 ते 40% कमी आपण इकडे वापरतो. याचं इन्स्ट्रुमेंट असतं, डिव्हाइस असतं. ते सपोज तुम्ही KVK थ्रू घेणार असेल रेंटनी एका वर्षासाठी तर ते तुम्हाला 12,000चं पडतं. तसं स्वतःच घ्यायचं असेल मार्केट मधून बाहेरून तर तुम्हाला ते 50 ते 60 हजारापर्यंत पडतं. 2 एकर साठी चालेल. हा, थँक्यू. टरबूजाचा बाग त्यासोबतच मिरचीचा बाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मिरची देखील या ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये सुद्धा आपल्याला निर्माण केली. आता या ठिकाणी ज्या मिरचीच्या जाती आहेत त्या जाती सांगण्यासाठी या ठिकाणी इन्फॉर्मेशन द्यायला व्यक्ती नाहीये, परंतु ज्या काही वेगवेगळ्या जाती दिसतात 2, 3, 4 नमुने या ठिकाणी मिरचीच्या व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. या ठिकाणी जो काय पीक आहे ते काळा कांदा म्हणून पीक आहे, ते या ठिकाणी पाहू शकताय, जो औषधीय वनस्पती म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता जो काळा कांदा नावाचं जे काही पीक आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे तुर्की बाजरी म्हणून आहे, ज्याचं या ठिकाणी जे काही डिटेल आहे ते तुम्हाला या समोर आपल्या समोर दिसतंय. याच्या कणसाची लांबी 70 ते 90 सेंटीमीटर पर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 3.5 महिन्यात पीक काढणीस तयार होतं अशी देखील माहिती या ठिकाणी देण्यात येते यांची. नमस्कार, मी कल्पेश शिवाजी खांडेकर. हे आपलं चियाचं प्लॉट आहे, चिया म्हणजे सब्जा म्हणतात मराठीत. 3 ते 3.5 महिन्याचं पीक आहे. हे कमी पाण्यात आणि कमी खर्चातून जास्त उत्पादन देणारं पीक आहे. पानाचा वास वगैरे उग्र असतो, त्यामुळे कीड वगैरे काय लागत नाही, फवारणीची काय गरज नसते. कमी पाण्यातलं पीक आहे, खरीप रब्बी दोन्ही चालतंय. तुमची माती कशी असली तरी चालते, फक्त जास्त पाणी धरून ठेवणारे नसावे. परत एकरात 3 ते 5 क्विंटल उत्पादन निघते सरासरी. तुमची जास्त काळजी घेतली जास्त पण निघते. सरासरी भाव आता मार्केटला 20 ते 30 हजार रुपये क्विंटलला चाललेला आहे. मार्केट महाराष्ट्रात जास्त डेव्हलप नाही झालं, पण मध्य प्रदेश निमेश मंडईत मोठ्या प्रमाणात मार्केटिंग हे होत आहे. हैदराबाद वगैरे पण बीज चांगला दर मिळत आहे. परत केविकेने आपल्या पुण्यात मार्केटिंग सुरू केलं आहे. आरोग्यासाठी ह्याच्या बिया अत्यंत उपयोग असतात. डायबिटीज वगैरे कमी करतात, अंगात म्हणजे शरीरातील हीट वगैरे कमी करते. ब्लड प्रेशर तुमचं जास्त असेल, तुम्हाला स्किनचा वगैरे म्हणजे कॉस्मेटिक मध्ये पण मेडिसिन पर्पज म्हणून वापरतात. धन्यवाद. ऑटोमेशन आहे. आपल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा प्रॉब्लेम होता की ऑटोमेशन करायचं म्हणजे सेंट्रलाइज सिस्टम करायला लागायची, पण सेंट्रलाइज सिस्टम आज करणं सोपं नाहीये. मग आपण त्यासाठी सिक्का ऑटोमेशन न काय आणलेली की डिसेंट्रलाइज सिस्टम आणलेली आहे. त्या डिसेंट्रलाइज सिस्टम मध्ये हा केविकेचा प्लॉट आहे. इथं साधारण 1000 फुटावर एक शेततळ आहे, तिथं मेन कंट्रोलर बसवलेला आहे. साधारण इथं आपले 12 वॉल ऑपरेट केले जातात. त्या इथं बघता तर इथं सोलर प्लेट आहे, कारण की मध्ये बिल्डिंग असल्यामुळे तिथपर्यंत वायर घेऊन येणं सोपं नव्हतं. त्यासाठी इथं आपण सेंटर वायरलेस वॉल बसवलेत, 3 वॉल टाकलेले आणि पुढे कोणे तिथे एक वॉल टाकलेला आहे, त्याच्या मागे असे 4 वॉल आहेत. ह्याच्यामध्ये होते काय तर साधारण तुम्ही तुमच्या शेतामधलं खत, पाणी, त्याचबरोबर तुम्हाला सेन्सरवर शेती जर करायची असेल तर सेन्सरवर शेती करू शकता. आज शेतकऱ्यांना महत्वाचे 3 प्रॉब्लेम आहेत. लेबर नाहीये, पाणी कमी आहे आणि असलेली वीज. रात्रीची लाईट असताना आपल्याला तिथे शेतामध्ये जाऊन वॉल चालू करायला लागतो. आपण मिसकॉल देऊन मोटर चालू करतो आणि वॉल चालू करायला जायला लागतं. तर ह्याच्यावरनं वॉल पण चालू होतील, वॉल बंद होतील. त्याचबरोबर तुमचं खत व्यवस्थापन त्यामध्ये तुम्ही करू शकता. तर आपल्याला तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तुम्ही आपल्या सिक्का म्हणून जे आपल्या युट्यूबचा चॅनल आहे त्याच्यात तुम्ही भेट देऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही आपल्या वेबसाईटवर भेट दिली तुम्हाला अधिक माहिती त्यामध्ये भेटू शकतो. ऍव्हरेज जर खर्च जर बघितला तर साधारण 10 एकराचा 2.5 लाख रुपये खर्च येईल. जसे एकर कमी होईल तसा खर्च पण कमी होईल आणि एकर वाढेल तसा खर्च पण कमी होईल. गोबी या पिकासाठी विदेशातील ज्या काय व्हरायटी निर्माण केलेल्या आहेत त्या व्हरायटीचं या ठिकाणी आपल्याला प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे, ज्यामध्ये कलरफुल जी काय गोबी आहे त्या गोबीचे पिकंसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरड धान्य मूल्य साखळी अंतर्गत भरडणी, चाळणे, धान्य काढणे, पाकडणे जे काय प्रकार आहेत ते प्रकार या ठिकाणी त्याचे प्रात्यक्षिक दाखवलेले ते पाहू शकतात.
काय याचा कालावधी पिरियड? 4 महिने 120 दिवस. या ठिकाणी याची काय फवारणी यंत्र आपण फळबागासाठी वापरतो त्याचे साहित्य दिलेलं आहे, होऊ शकतात. त्याची किंमत आणि त्याचे डिझाईन दोन्ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आधुनिक पद्धतीने आपण आम्हाला पहिला हे काय समोर 75 लिटर हो पण आहे. वेगवेगळे मॉडेल आहे तिथे रिवर्स आणि फॉरवर्ड असे 2 ऑप्शन दिलेले तुम्हाला. तिथे मला एकदम इझी ऑपरेटला व्हायब्रेशन एकदम 0 आहे. हो इलेक्ट्रिक पहिले म्हणायचं नाही आवाजच येणार नाही मग आवाज याला रिवर्स पण ऑप्शन दिलेला आहे. इथून तुम्ही स्प्रे करू शकता. स्पीड 10 ची 75 लिटर. त्यामध्ये एक त्याला जोडलेलं आहे. या ठिकाणाहून चारा जो कट केला जातो याच्या माध्यमातून त्या ट्रॉलीमध्ये भरला जातो. हा स्पायरल मिक्सर आहे. हा 30 किलोचा मिक्सर आहे. 30 किलोचा याची किंमत आता सध्याला 60,000 रुपये. त्यासाठी ते पीठ मिक्स करायसाठी मैदा मिक्स करायसाठी तो मिक्सर वापरतात. आणि हा पॅनेटरी मिक्सर केकचं किंवा कुकीजचं आणि केकची क्रीम वगैरे बनपावची क्रीम वगैरे तयार करण्यासाठी हा पॅनेटरी मिक्सर वापरतात. हा 40 लिटरचा मिक्सर आहे. ह्याच्यापेक्षा थोडा मोठा मिक्सर आहे आणि याच्यापेक्षा हा मोठा मिक्सर आहे. आणि ईस्टचे पदार्थ बनवण्यासाठी ईस्टचं मैदा घालवण्यासाठी हे वापरतात. हा मिक्सर वापरतात. हा डेक ओव्हन हा सिंगल डेक ओव्हन म्हणजे काय? सिंगल डेक ओव्हन म्हणजे त्याद्वारे केक आणि आपले पप्स वगैरे हात भाजले जातात. आणि हा आपला कन्व्हेन्शन ओव्हन आहे 6 ट्रेचा. हा तुम्हाला इलेक्ट्रिक मध्ये पण मिळतो. गॅस आणि इलेक्ट्रिक मध्ये दोन्ही पण मिळू शकते. याची कॅपॅसिटी एका तासाला 6 किलो बिस्किट निघतात आणि 18 ब्रेड निघतात. म्हणजे ट्रे मध्ये असं हा ट्रे मध्ये बेकिंग करण्यासाठी आपण ठेवायचं आणि ह्याची टायमिंग आणि टेम्परेचर सेट केल्यानंतर हा बेक होण्यातून बाहेर येतो बिस्किट. ह्याच्यापेक्षा थोडा मोठा हा होणार. हा 6 kg 10 आहे. हा गॅस मध्ये पण मिळतो तुम्हाला आणि इलेक्ट्रिक पण मिळतो. ह्याच्यामध्ये पण तसं आहे. ह्याचं बिस्किटच कॅपॅसिटी एका तासाला 18 किलोचे ह्याच्यामध्ये. हा 18 किलोचे. आणि हा रोटरी ओव्हन आहे. आपल्या कंपनीचा सगळ्यात लहान रोटरी ओव्हन आहे. आपल्या कंपनीमध्ये सगळ्यात मोठा ओव्हन 672 पर्यंत म्हणजे ह्याचं मॉडेल आहे K42. म्हणजे एका वेळेला 42 ब्रेड यातून निघतात. त्याच्यामुळे याचं नाव आहे K42. याच्यामध्ये 15 ते 16 किलो बिस्किट निघतात. हा सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे. रोटरी होत भाजत असते ते आतल्या साईड. बेकिंग टायमर सुद्धा आपण लावू शकतो आणि टेम्परेचर सुद्धा सेट करू शकतो. हा पण तुम्हाला डिझेल विथ गॅस, डिझेल विथ लाईट आणि गॅस विथ लाईट याच्यामध्ये मिळतो. दोन्हीवर चालतो. हा स्लायसर आहे. स्लायसर म्हणजे ब्रेडचे किंवा टोस्टचे स्लाइस करण्यासाठी हे मशीन वापरतात. इथे तुम्हाला दिसतो असे स्लाइस करण्यासाठी कटिंग साठी हा वापरला जातो. म्हणजे याच्या डिझाईन मध्ये कमी जास्त करतात का? हा सर हा 14 mm आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 12 mm सुद्धा मिळतो, 10 mm मिळते, 16 mm मिळते, 20 mm मिळते. आम्ही हा डेमो साठी 14 mm आणून ठेवतो. आणि हे बिस्किट मशीन आहे. पीठ ज्या वेळेला मिक्स होईल त्यावेळेला डायरेक्ट पीठ आपण ह्यात टाकलं जातं.
त्यात टाकल्यानंतर ते 6 नोझल मध्ये बिस्किट कट करते आणि हा ऑटोमॅटिक आहे. ते पाठीमागच्या साईडला ठेवायचं, डायरेक्ट 6 मध्ये आपल्याला जेवढे बिस्किट पाहिजे, जेवढं वजन पाहिजे तेवढंच कट करून कुठे ट्रे ढकलते. ज्या वेळेला ट्रे ढकलून त्यावेळेला पूर्ण वेळ उचलायचं, बेकिंग केलं हा कट होऊन पडते. त्याचं त्या 2 बिस्किट मधील अंतर आणि बिस्किटचं वजन हे मशीन सेट करते. मशीन सेट केलं, आपण सेट करायचं, नंतर ते प्रत्येक हा सारखेच होणार, एकसारखे साईज सगळे होणार. आपल्याकडे अजून पण भरपूर मशीन्स आहेत सर. हा आपल्याला 2,25,000 पर्यंत हे मशीन आपल्याला बसते. याच्यामध्ये आपल्याला डिस्काउंट सुद्धा मिळेल. कंपनीला हा 35% अनुदान आहे. म्हणजे PMFME आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ याच्यातून आपल्याला अनुदान याच्यामध्ये 35%. अण्णासाहेब पाटील महामंडळ फक्त व्याजावर नाही व्याजावर मिळतं, पण PMFME आणि ह्याच्यासाठी पण आहे, बचत गटासाठी पण आहे. हा बचत गटासाठी पण आहे. आणि ह्याची किंमत आहे 2 लाख. 2 लाख रुपयाची किंमत आहे आणि याची किंमत आहे 75,000 ऍक्च्युली. हा आपल्याला डिस्काउंट मध्ये 70,000 पर्यंत. हे जर घ्यायचं असेल कुणाला समज आपल्या तर संपर्क कसा साधायचा? आपल्या ओन वरती किंवा आपल्या कार्ड वरती आपल्या कंपनीचा पत्ता आणि कंपनीचं नाव आणि कंपनीचे सगळे ऍड्रेस वगैरे, फोन नंबर वगैरे दिलेले आहेत सगळे, त्याच्यावर तुम्ही सांगू शकता पत्ता. आपल्या समोर आपल्याला कापूस वेचणी यंत्र जे आपण म्हणतो, ज्याची आपण चर्चा नेहमी पाहतो, ते यंत्र या ठिकाणी दिसतंय. याचं प्रात्यक्षिक देखील या ठिकाणी दाखवलं जात होतं, परंतु आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी आलो त्यावेळेस याचं प्रात्यक्षिक बंद झालेलं. या दादांनी देखील आपल्याला सविस्तर सर्व माहिती दिली होती, परंतु माईकच्या प्रॉब्लेममुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत, आपल्या व्हिडिओपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे जे काय हे पीक दिसतं, जे फुलाचं पीक आहे, हे फुल जे आहे हे याला मातीची आवश्यकता लागत नाही, याला उगण्यासाठी मातीची आवश्यकता लागत नाही. हे मातीपासून वर ठेवावं लागतं. जसे आपण स्ट्रक्चर बघता, जसे आपल्याला ट्रे दिसतात त्या प्रमाणात हे ठेवावं लागतं. त्यानंतर त्याला जे फुलं येतात ते फुलं आपण जे काय गुच्छ्यासाठी याच्यासाठी वापरतो त्यासाठी हे फुलं वापरली जातात. सविस्तर माहिती दिली होती, परंतु तेवढी माहिती आता आपल्या आवाजामध्ये रेकॉर्ड न झाल्यामुळं आपल्याला अडचण येत आहे.